नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी असणार आहे। अजून एक सरळ सेवेची वैद्यकीय शिक्षण विभागामधील गट ड ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तो जिल्हा आहे मित्रांनो धुळे जिल्हा। तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा। त्या जिल्ह्याची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल। तर पहा मित्रांनो, परमनंट गट ड ची आरोग्य विभागानंतर पुन्हा एकदा तुम्हाला चान्स भेटलेला आहे। गट ड मध्ये जी आरोग्य विभागाची पदं असतात सेम मित्रांनो तशीच पदं याच्यामध्येही भरली जात आहेत। तर पहा, महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई अधिनिस्थ मित्रांनो ही जी कार्यालये असतात किंवा ही रुग्णालये आहेत किंवा वैद्यकीय महाविद्यालय जे आहेत मित्रांनो, तिथं धुळे यांच्या स्थापनेवरील कक्षेतील गट ड चतुर्थ श्रेणी संवर्गातील पदं भरण्यासाठी मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर ही शॉर्ट जाहिरात आलेली आहे वेबसाईटवरती मित्रांनो। फुल जाहिरात आली की तुम्हाला याचा व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल। तर पहा मित्रांनो, कुठली कुठली पदं आहेत आणि किती जागा आहेत। तर टोटल मित्रांनो धुळ्यासाठी जर आपण जागा पाहिल्या तर 137 जागा आहेत। आता कॅटेगरीनुसार तुमच्या सामाजिक समांतर आरक्षणानुसार अजून याच्या जागा आलेल्या नाहीत। परंतु पहा मित्रांनो, प्रयोगशाळा परिचर हे कुठं आहे तर श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे या ठिकाणी ह्या जागा आहेत। पहा, प्रयोगशाळा परिचरला 7 जागा आहेत। यांचा पेमेंट किती असतो प्रयोगशाळा परिचरला 19,900 ते 63,200 आणि बाकी सर्व पदांसाठी 15,000 ते 47,600 प्लस यात सर्व भत्ते असतात। शिपाईसाठी 5 जागा आहेत, पहारेकरीसाठी 5, शवविच्छेदन परिचर जे आहे त्यांच्यासाठी 5 जागा आहेत, प्राणीगृह परिचरसाठी 3, दप्तरीसाठी 1, परिचरसाठी 1 आणि सफाईगारसाठी 2। तर हे वैद्यकीय महाविद्यालयासाठी झाल्या। आणि त्यानंतर जे सर्वोपचार रुग्णालय आहे मित्रांनो, रुग्णालयासाठी वेगळ्या जागा आहेत। त्याच्यामध्ये पहा, सिंपीसाठी 1, दंतपरिचरसाठी 1, उद्वाहक चालकसाठी 1 म्हणजे लिफ्ट ऑपरेटर। त्यानंतर वसतिगृह सेवक मेस सेवकसाठी देखील 1 जागा आहे। कक्ष सेवकला सर्वात जास्त 31 जागा आहेत मित्रांनो। रुग्णपट वाहकसाठी 2, नावीसाठी 3, धोबीसाठी 4, शिपाईसाठी 5, चौकीदारसाठी 3। त्याच्यानंतर पहा, प्रयोगशाळा परिचरसाठी 1, माळीसाठी 1, कक्ष सेवक कक्ष आया महिला आया यांच्यासाठी देखील 9 वॅकेन्सी या ठिकाणी भरल्या जात आहेत। बाह्य रुग्ण विभाग सेवकसाठी 4। त्याच्यानंतर मित्रांनो, सुरक्षक पहारेकरी यांच्यासाठी देखील 3 जागा आहेत। प्रमुख स्वयंपाकासाठी 4, सहाय्यक स्वयंपाकीसाठी 2 आणि स्वयंपाकीसाठी 5 जागा आहेत। क्षयकिरण सेवकसाठी 3 आणि सफाईगारसाठी सर्वात जास्त अजून 24 जागा आहेत। तर टोटल 137 जागांची ही जाहिरात धुळेसाठी आलेले। यांचे अर्ज वेगळे आहेत मित्रांनो। जाहिरात यांची 30 तारखेला म्हणजे या ठिकाणी आज प्रसिद्ध झालेले आणि मित्रांनो अर्ज सुरू होण्याचा दिनांक यांचा 3 जानेवारी 2024 पासून त्या ठिकाणी मित्रांनो 24 जानेवारी 2024 पर्यंत असणार आहे। IBPS हीच कंपनी यांची देखील परीक्षा घेणार आहे। म्हणजेच खुल्या प्रयोगासाठी 1,000 रुपये फी आणि राखीव प्रयोगासाठी 900 रुपये फी तुम्हाला असणार आहे। तर याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी म्हटलेलं आहे की सर्व माहिती जी आहे तुमचं शैक्षणिक पात्रता, सामाजिक समांतर आरक्षण, परीक्षेचा अभ्यासक्रम, शुल्क इत्यादी सर्व सूचना मित्रांनो या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे यांच्या रुग्णालयाच्या वेबसाईटवरती दिले जातील। परंतु अजूनपर्यंत इथं आलेलं नाहीत। जसं मित्रांनो येईल सविस्तर माहिती तसे तुम्हाला व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल। तर याच्यामध्ये मित्रांनो तुमची पात्रता सेमच असणार आहे। गट ड साठी सर्वत्र सेम पात्रता असते मित्रांनो, ती म्हणजे 10वी पास। जर याच्यामध्ये काय बदल असतील, 10वी पास नसेल, काही पदांसाठी वेगळी असेल तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की याच्याबद्दलची माहिती दिली जाईल। तर ही झाली मित्रांनो धुळे जिल्ह्याची जाहिरात। आतापर्यंत मित्रांनो नागपूरची आणि धुळेची जाहिरात 2 जाहिराती आलेल्या आहेत। सर्वांचे अर्ज करण्याच्या तारखा वेगवेगळ्या आहेत। आता मित्रांनो नागपूर GMC नागपूर जे महाविद्यालय आणि वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत रुग्णालय जे आहेत त्यांचे ऑनलाईन अर्ज सुरू झाले मित्रांनो आज। की नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला फॉर्म कसा भरायचा, ज्या ठिकाणी मित्रांनो 680 जागांची ही नागपूरची जाहिरात आलेली आहे त्याच्याबद्दलची माहिती दिली जाईल। फॉर्म कसा भरायचा त्याबद्दलची। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। ही महत्त्वाची माहिती सर्वात अगोदर तुम्हाला दिलेली आहे। त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा व या व्हिडिओला एक लाईक जाता जाता नक्की करा। याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की विचारा। धन्यवाद मित्रांनो। सध्याच्या सरळ सेवा पदभरतीसाठी जसे की वैद्यकीय शिक्षण विभागाची तुमची गट ड ची भरती आहे, त्यासाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल किंवा मित्रांनो इतर जी भरती होते जसे की जिल्हा न्यायालय शिपाई लिपिक असेल, पुरवठा निरीक्षक असेल, झेडपी असेल, या सर्व सरळ सेवेच्या भरतींसाठी तुम्हाला सामान्य ज्ञान या विषयाचं पुस्तक हवं असेल मित्रांनो तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी TCS आणि IBPS पॅटर्ननुसार मित्रांनो हे पुस्तक बनवलेलं आहे। यामध्ये त्यांनी वन लाइनर स्वरूपामध्ये मित्रांनो सर्व प्रश्न दिलेले आहेत। याची द्वितीय आवृत्ती मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे। तर तुम्हाला GS मध्ये पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं हे पुस्तक आहे। याचं खास वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो याच्यामध्ये त्यांनी 2022-23 मध्ये TCS IBPSने ज्या परीक्षा घेतलेल्या आहेत त्या सर्व परीक्षेमधील त्यांनी मित्रांनो घटकनिहाय वर्गीकरण तुम्हाला उपटॉपिक्सचं करून दिलेले, ज्यामध्ये राज्यघटना असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, विज्ञान असेल, अर्थशास्त्र असेल, पर्यावरण, संगणक, स्टॅटिक, GK असेल किंवा RTI ॲक्ट्स असतील
त्याचबरोबर RTS ॲक्ट्स असतील, याच्याबद्दलचं मित्रांनो घटकनिहाय वर्गीकरण तुम्हाला या पुस्तकामध्ये पाहायला भेटेल. त्याचबरोबर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे जवळपास 21 प्रकारच्या ज्या परीक्षा झाल्यात, त्या परीक्षांमधून मित्रांनो 400+ प्रश्नपत्रिकांचा या GSच्या पुस्तकामध्ये त्यांनी तुम्हाला समावेश देखील करून दिलेला आहे. तर मित्रांनो कुठल्याही सरळ सेवेच्या पदभरतीसाठी तुम्हाला अत्यंत उपयुक्त असं हे पुस्तक आहे सामान्य ज्ञान विषयाचं, जे की मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये हा विषय असतो तुम्हाला. तर याचा अभ्यास तुम्ही TCS IBPS पॅटर्ननुसार या पुस्तकामधून नक्की करू शकता. त्याचा तुम्हाला उपयोग होईल. तर हे पुस्तक तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहायला भेटेल किंवा मित्रांनो ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकता.